एक महत्त्वाची घडामोड आहे। काल उद्यानातली भिंत कोसळून 2 महिलांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर आता 7 दिवसांसाठी हे सिद्धार्थ उद्यान पर्यटकांसाठी बंद असणार आहे। छत्रपती संभाजीनगर मधलं हे सिद्धार्थ उद्यान पुढच्या 7 दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद असेल। सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। यासोबतच प्राणी संग्रहालयासह मराठवाडा मुक्तीसंग्राम प्रदर्शन सुद्धा बंद असेल। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मराठवाड्यातील सर्वात मोठं असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानाच्या कमानीवर असलेली भिंत कोसळून 2 महिलांचा काल मृत्यू झाला होता। ही घटना घडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरातलं हे सिद्धार्थ उद्यान आता 7 दिवसांकरता बंद करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी ही भिंत कोसळली होती आणि 2 महिलांचा जागेवरच मृत्यू झाला होता आणि ही बॅरिगेटिंग करून हे सिद्धार्थ उद्यान पूर्णपणे पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा आता सिद्धार्थ उद्यानात लावण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने ही बॅरिगेटिंग करून सिद्धार्थ उद्यान जे आहे ते 7 दिवसांकरता बंद करण्यात आलेलं आहे। सिद्धार्थ उद्यान हे मराठवाड्यातलं सर्वात मोठं उद्यान आहे। या उद्यानामध्ये प्राणी संग्रहालय आहे, ज्या प्राणी संग्रहालयामध्ये वाघ, बिबट्या, हरिण यासह अनेक प्राणी सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती संग्रामाचं एक मोठं माहितीचं ठिकाण सुद्धा या ठिकाणी आहे। त्यामुळे सुद्धा इथं भेट देण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात। मात्र आता हे उद्यान 7 दिवसांकरता बंद करण्यात आले। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजी।